दादा गायांना तेवढं बाहेर काढा ना, जरा पाईप ठेवा ते कशात तरी आळ्यामध्ये. आम्ही आलो आहेत सांगली जिल्हा तालुका कवठे महांकाळ, तालुका कवठे महांकाळ, गाव केरेवाडी. गाव केरेवाडी. केरेवाडी. हां, ह्या डॉक्टर मॅडम आहेत, MD ठाण्याला असतात. या सरकारी दवाखान्यात मेडिकल ऑफिसर आहेत. यांच्या आता रिटायरमेंट झाल्या. ते यांच्या पतीने आणि या दोघां मिळून यांनी 19 एकर क्षेत्रात डोंगराळ भागात हे वन औषधी वनस्पती लावलेले आहेत. नक्षत्रवन आहे. हां, तुम्ही बोला इकडे. हां, हे आहे 1.25 एकर. हां, 1.25 एकर भागामध्ये नक्षत्रवन आहे. आकाशामध्ये जी 27 नक्षत्र असतात त्या प्रत्येकाचं झाड असतं आणि आपणही नक्षत्रावर जन्मलेलो आलेलो असतो आणि आपलाही एक विशिष्ट झाड असतं. ते झाड आपल्यासाठी शुभ असतं. जिथं आपल्याला भगवंताची प्राप्ती, भगवंताचे आशीर्वाद मिळत असतात. तर असे प्रत्येकासाठी हे नक्षत्राचं झाड हे वन बनवलेलं आहे. आणि हे नक्षत्राचं वन आहे त्या विशिष्ट नक्षत्राच्या खाली लावलेलं आहे. म्हणजे त्याची कॉस्मिक जी पॉवर असते ती त्या झाडांवर पडते आणि त्या व्यक्तीला त्याचा फायदा होतो, त्याचा लाभ होतो. तर ही एकूण 27 झाडं आहेत. ही दुर्मिळ झाडं आहेत. ह्याच्यामध्ये कुचला, मोह, काटेसावर, वेत, बेल, उंबर, पिंपळ, वड, राळवृक्ष, कडुलिंब, पांढरी रुई, मोह, अशी अजून टोटल 27 झाडं आहेत. कदंब. तर ह्याचं हे वैशिष्ट्य आहे की ह्या जागेमध्ये भगवंताची जी काय आपण कॉस्मिक म्हणतो, परमेश्वर जे निराकार स्वरूपामध्ये त्या नक्षत्राच्या स्वरूपामध्ये त्या व्यक्तीला त्याचा लाभ मिळेल. आणि ह्या बाजूला जी दिसतात आहे झाडं, बांबू आहे. हा 6 एकरवर लावलेला आहे. खडकाळ भागामध्ये मानगा जातीचा आहे. खडकाळ जमीन आहे त्यामुळे ह्याच्या पूर्वी कुठलंही वृक्ष इथं टिकत नव्हतं किंवा वाढत नव्हतं. पण बांबूने चांगली वाढ केलेली आहे. मानगा जातीचा आहे. काठी एकदम टणक आहे. कुणाला हवी असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधून ती विकत घेऊ शकतात. आता आम्ही इथे आलेलो आहे फक्त झाडं वाचवण्यासाठी. मॅडमने माझा यूट्यूबला व्हिडिओ बघितला की आम्ही विहिरीत ज्या विहिरी कोरड्या असतात त्या विहिरी आम्ही जिवंत करून देतो. जे बोर कोरडे आहेत त्या बोरला आम्ही जिवंत करून देतो. का तर त्याने व्हिडिओ बघितल्यामुळे, यूट्यूबला व्हिडिओ बघितल्यामुळे आम्हाला कॉल केला. आणि मी आजपर्यंत कोणाकडे गेलो नाही मॅडम. तुम्ही मला सांगितलं 19 एकरमध्ये माझा हा वन औषधी वनस्पती तुम्ही लावलेले आहेत. आणि त्याला 7000 झाडं आहेत माझ्याकडे. एकूण 7000 वृक्ष आहेत. आणि चांगल्यापैकी वाढ झालेली आहे. जुने झाडं आहेत. तर मी फक्त वृक्ष वाचवण्यासाठी इथे आलेलो आहे. मी वृक्ष तोडू देत नाही. वृक्षाचं संवर्धन आणि वृक्ष वाचवण्यासाठी आमची कळकळ असते. मी फक्त वृक्षासाठी आलो आहे, तुमच्यासाठी मी आलेलो नाही आहे. थँक्यू सो मच. तुमच्या विहिरीला जिवंत पाणी लागेल हे मी तुम्हाला आता आश्वासन देतो. तुमचा बोर पण जिवंत करून देऊ. नाना महाजन, नगर देवळा, जिल्हा जळगाव. धन्यवाद.